तरंगरमणीय जटाकलापं गौरी निरन्तर विभूषितवामभागम् नारायणप्रियमणङ्गमदापहारम् वाराणसीं पुरपतिं भज विश्वनाथम् वाराणसीं चंद्र भगवान स्वामी तुलसीदास जी महाराज की जय। आज के आनंद की जय। नमः पार्वती पतये शिव हर 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 शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम। अखिल कोटि ब्रह्मांड नायक तडिद्वित्विनिंदित पीतांबरधारे जगत आधार जगत नियंता पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने तुकोबारायाच्या ज्ञानोबारायाच्या आदी सकल संत मांदियाळींच्या परम कृपा प्रसादाने चालत असलेला हा गोड असा अवीट असा रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा आज 5वा दिवस आहे। ज्यांच्या अथक प्रयत्नातून ज्यांच्या सुंदर संकल्पनेतून ज्यांच्या पवित्र अंतकरणातील पवित्र भावनेतून चालत असलेला हा भव्य दिव्य रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा आमचे आदरणीय बिपिन सर, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सहकारी, त्यांच्या चरणी शत वेळा नमन आहे। संत सज्जनांनो, समाजामध्ये असे काही लोक असतात जे स्वतः तृप्त होतात आणि जगाच्या सुद्धा तृप्तीचा अनुभव करतात, तो वर्ग साधूच आहे। आमच्या विपिन सरांच्या असं पाहायला गेलं तर कुठल्याही गोष्टीची कमी नाही, पारमार्थिक गोष्टीची कमी नाही, लौकिक गोष्टीची कमी नाही। त्यांना जर ऐकायची असेल कथा तर कुठेही जाऊन ऐकू शकतात, इथंच करावी असा काय आग्रह थोडाच आहे, पण आपल्या सोबत इतरांना सुद्धा त्याचं रसस्वादन घडलं पाहिजे, हा त्यांचा उदात्त हेतू आहे। तुकोबारायचं गोड प्रमाणे बघा, आपण जेवुनी जेववी लोका संतर्पण करी तुका। मागं सुद्धा एकाने बोलून गेलो, या न्यायानं चालत असलेला हा नयनरम्य रामकथा भक्ती महोत्सव आज 5व्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत। कथेसाठी गान गंधर्व
आमचे गोपाळ बाबा असतील, प्रसाद महाराज असतील, नितीन बाबा असतील, आणि इकडं जोडी आमची भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. परंबा भगवती भवानी आहे, आशुतोष महादेव शंकर आहेत. दोन्ही श्रद्धेचं आणि विश्वासाचं स्वरूप आहे. जीवनामध्ये श्रद्धेला आणि विश्वासाला अनन्यसाधारण महत्व आहे. बरं का, रामकथेला किती महत्व आहे. एकदा परांबा भगवती आणि आशुतोष महादेव कैलासावरती आहेत. ऐकताय ना तुम्ही? आता बसा सगळे. आम्हाला देऊ द्या मध्ये, आम्हाला काटू नका. नितीन बाबा खालचा घ्यायला का आमचा वरचा? लावला कॅमेरा. एकदा कैलासामध्ये आशुतोष महादेव आले आणि महादेवाला भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर परांबा भगवती पार्वतीला महादेवांनी सांगितलं, हे पार्वती, भूक लागली, भोजनाला वाढतेस का? परांबा भगवती पार्वती म्हटली, प्रभू, माझा विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू आहे. काय म्हटली? माझा विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू आहे. विष्णू सहस्राम म्हणण्यासाठी सर कमीत कमी 20 मिनिटाचा वेळ लागतो. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ओम नमो विष्णवे प्रभ विष्णवे. श्री वैशंपायनोवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनमं पुनरेवाभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके क्युवामेकं परायणं स्तवन्तं कमर्जन्तं प्राप्नुर्मानवास्वं. ओ सर्वधर्म सर्वधर्माणां भवता परमो मतः किंजपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात्. आणि मग तिथून विष्णू सहस्रनाम सुरू होतं. भीष्मवाच जगत्प्रभु देवदेवं अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषस्सुबोधितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषं भव्यं ध्यायन्स्तु मन यजमानस्तमेव च. अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखादिगो भवेत्. सर्वज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथ महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्. आता हे लांब अर्धा तास ह्याच्यात जाईल. ओम विश्वं विष्णुर् षट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभूतभावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च. काय बघायला विष्णू सहस्रनाम शोधायला लागतं मोबाईल मध्ये. आणि मग परांबा भगवतीचा विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू झाला. आणि मग भगवान शंकराला तर भूक लागली. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं, हे पार्वती, अरे त्यासाठी 20 मिनिटाची काय गरज आहे? एका श्लोकामध्ये तुझं विष्णू सहस्रनामाचा पाठ पूर्ण होतोय. फक्त रामाचं नाव घे, रामाचं. लक्षात आलं का? आणि मग मंत्र सांगितला, राम रामेति रामेति राम रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम श्रीराम रामे वराणने. सहस्रनाम तत्तुल्यम. इथं यायचंय मला. भगवान श्रीहरी विष्णूचे किती नाव आहेत विष्णू सहस्रनामामध्ये? 1000 नाव आहेत. तर 1000 नाव सहस्रनाम तत्तुल्यम
सहस्र नावाच्या तुल्यानं प्रभू रामचंद्रांचं नाव आहे. इतकं प्रभू रामचंद्राचं नाव मोठं आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या प्रभूचं चरित्र अलौकिक आहे. जन्मच्या जन्म जरी गेले ना देवाचं चरित्र ऐकताना, तरी सुद्धा त्याचं चरित्र, त्या चरित्राचं गायन सरत नाही, इतकं मोठं चरित्र आहे. आणि त्या प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण श्रवण करतोय. कसं आहे चरित्र? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. आणि त्याचा परिणाम काय? एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. रामायणातल्या एका एका अक्षरानं महापापाचा नाश होतो, असं रामायण आहे. कोणी लिहिलं? रामायण के अमर प्रणेता तुलसीदासजी महाराजांनी लिहिलं. कोमल श्रद्धा सुमन चढ़ावे, रामायण के तुलसी जब तक तब तक रहे अमृत की वाणी. हर रावण का वंश मिटेगा, हर रावण का वंश मिटेगा, जब तक सीता कल्याणी. रामायण के अमर प्रणेता. प्रत्येक रावणाचा वंश मिटेल जोपर्यंत कल्याणकारी सीतेचा गुणानुवाद आपण करत नाही. बरं का? सांगतो मी बोलता बोलता, त्रेता युगामध्ये मायबाप एकच रावण होता. त्याच्यासाठी माझ्या प्रभूनं जन्म घेतला. पण कलियुग असं वाईट आलं, प्रत्येकाच्या घरात रावण आहे. काय रावण रावण रावण? काय रावण आहे? रावण नावाची वृत्ती आहे. त्या वृत्तीचा लय करायचा आहे. कशानं लय होतो त्याचा? राम नामानं लय होतो त्याचा. बरं का? त्यावेळेस एकच रावण होता. आता प्रत्येक घरात रावण आहे. चिंता आहे. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. अंतःकरणाची बैठक, काम क्रोध रूपी रावण बाहेर काढा आणि माझ्या प्रभूला वर प्रतिष्ठापित करा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. ज्या प्रभूची आपण कथा ऐकतोय ते प्रभू, त्यांनी मिथिलेश प्रवेश केला. काल आपण ऐकलं. विदेही राजा जनक, त्याला सुद्धा बुरळ पडली. कहहुनाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. ब्रह्मांड सुद्धा नेती नेती म्हणावं असा देव आहे. हे गणे, त्याचा अंतपार कोणाला लागत नाही बघा. त्याच्या लीलेचा अंतपार नाही लागत कोणाला. कानडा राजा पंढरीचा,
बेस व्यवस्थित करून घ्या कालच्या सारखा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला अस्तित्वर. उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. नेती नेती म्हणावं असं स्वरूप आहे माझ्या भगवंताचं. तुम्हाला ऐकायला स्पष्ट येईल का? क्लिअर येईल ना? इकडं ऐकायला चांगलं येईल का स्पष्ट? वेदानं सुद्धा नेती नेती म्हणावं असं स्वरूप आहे भगवंताचं. आणि मग पुढे माझे प्रभू ज्या ठिकाणी धनुष्य यज्ञ आहे तिथे आले आणि धनुष्याचा भंग केला प्रभूने. देही शन राम मध्य धनु तोरा भरे भुवन धुनी घोर कठोरा. परांबा भगवती सीते सोबत विवाह ठरला. परांबा भगवती सीता माता विवाहासाठी तयार होऊ लागले. सजू लागली. ऐसे वर को क्या वरू जन्मे और मर जाए. वरी श्री रघुवर लाल को जिसे जो जुड़े ओ अमर होई जाए. आओ मेरी सखियां मुझे मेहंदी लगा दो. आओ मेरी सखियां. इकडे अयोध्येमध्ये पत्र पाठवण्यात आलं दशरथ महाराजांना. अयोध्येमध्ये पत्र आल्याबरोबर दशरथ महाराजांनी ते पत्र आपल्या डोक्यावर घेतलं आणि माझ्या रामाचं पत्र आहे. भडकायला आवाज बसा. डोक्यावर घेऊन पत्र नाचू लागले बरं का. आणि मग पत्र वाचून पाहिलं तर मिथिलेमध्ये येण्याचं निमंत्रण होतं. दशरथ महाराजांनी रथ सज्ज केले आणि अयोध्येतले प्रमुख सुमंत असतील, वशिष्ठ महाराज असतील, मिथिलेमध्ये आले. आणि मिथिलेमध्ये आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांचा विवाह परांबा भगवती जानकी सोबत झाला. लगेच उर्मिलेचा लक्ष्मणासोबत, श्रुतकीर्तीचा शत्रुघ्नासोबत आणि भरताचा मांडवी सोबत चारी भावांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. इकडच्या तिकडच्या गप्पा होऊ लागल्या. आणि अशामध्ये हे परांबा भगवती सीता प्रभूचं दर्शन घेत नाही. विचारलं का घेत नाही दर्शन? तर सीतेने सांगितलं मी असं ऐकलंय की यांच्या चरणस्पर्शाने दगडाची स्त्री होते. बेस कमी करा. हरी हरी राम. ते कुठे गेले आपले दुर्दैवचे बाबा? त्यांच्या लक्षात आलंय सगळं कसं लागतंय ते. वाढा आवाज द्या. परांबा भगवती सीतेनं सांगितलं यांच्या चरण स्पर्शाने दगडाची स्त्री होते आणि माझ्या अंगावरती सुवर्ण अलंकार आहेत.
माझ्या भांगामध्ये जे मोती भरलेत ते पृथ्वी मोलाचे रत्न आहेत. जर मी यांच्या पायावरती जर माझं शिर टेकवलं तर त्याचा स्पर्श त्याला होईल आणि त्याच्यातून जर एखादी स्त्री उत्पन्न झाली तर आहे का नाही, नसल्याला सौती मत्सर जागा व्हायचा. विनोद वात्रटिका होऊ लागल्या मिथिलेमध्ये. लक्ष्मणानं सांगितलं, म्हणे विनोद करू लागले, मी असं ऐकलंय की म्हणे मिथिलेमध्ये जमिनीतून पोरी वर येतात. परांबा भगवती सीता जमिनीतून आली होती ना. सीतेच्या सख्या म्हणू लागल्या, आम्ही तर असं ऐकलंय की म्हणे अयोध्येमध्ये यज्ञातून लेकरं प्रगट होतात. विनोद वात्रटिका होऊ लागल्या, आनंद आहे सगळीकडे. आणि मग अशामध्ये वरमाला घालायची आता परांबा भगवती सीतेला प्रभूच्या गळ्यामध्ये. प्रभू वाकत नाहीत, उंच आहेत ना माझे प्रभू, वाकत नाहीत प्रभू. परांबा भगवती सीता परेशान आहे, वरमाला टाकता टाकता वरमाला प्रभूच्या गळ्यामध्ये जात नाही. लक्ष्मणाने पाहिलं आणि अशामध्ये लक्ष्मणाने जाऊन माझ्या प्रभूचं दर्शन घेतलं. सगळे विनंती करू लागले प्रभूला, झुकी जइयो ललन एक बार, किशोरी मारी छोटी सी. झुकी जइयो ललन एक बार, किशोरी मारी छोटी सी. आणि मग अशामध्ये लक्ष्मणाच्या लक्षात आलं. लक्ष्मणाने जाऊन पाय धरले माझ्या प्रभूचे. लक्ष्मणाला उठवण्यासाठी प्रभूंनी खाली वाकले. लक्ष्मणाला धरलं माझ्या प्रभूंनी. आणि अशामध्ये लक्ष्मणानं सांगितलं, भाभी पाहता काय घाला न गळ्यामध्ये वरमाला. प्रभू वाकलेले पाहिले आणि परांबा भगवती सीतेनं प्रभूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. लग्न सोहळा मोठ्या थाटामध्ये माटामध्ये पार पडला. आणि आता वेळ आली परांबा भगवती सीतेच्या पाठवणीची. सुनैनेचं अंतकरण जड झालं. या लागाना सिस्टम बरं, मगाशी होतं तसं करा, आता तर फारच बिघडलं. हॅलो. सुनैनेचं अंतकरण जड झालं. काहीतरी बदल करा की याच्यात थोडा. राम इको द्यायला, इको आणि ट्रबल. जनकासारखा विदेही महात्मा. आवाज कमी करा, करा आवाज कमी. जनकासारखा विदेही महात्मा इको द्या रडू लागला. सुनैना माता रडू लागल्या. जीवनामध्ये बाप 2 वेळा रडत असतो. माय बाप जीवनामध्ये बाप 2 वेळा रडत असतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जनकासारखा विदेही महात्मा परांबा भगवती सीतेसाठी रडला. हिमालयासारखा पहाड परांबा भगवती पार्वती करिता रडला. कणवासारखे मुनी शकुंतले करता रडले. जीवनामध्ये बाप 2 वेळा रडतो मी सांगत होतो. एक ज्या वेळेस एकुलता एक मुलगा, त्याच्यासाठी कवडी कवडी धन साठवावं
त्या मुलानं म्हणावं, बाबा काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आम्हाला वेगळं राहायचंय, बघू द्या आमचा प्रपंच आम्हाला. अरे ज्याच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, त्या मुलानं असं म्हटल्याच्या नंतर त्या बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. जीवनामध्ये मायबाप सगळ्या गोष्टी विसरा, पण दोघांना कधी विसरू नका. कोणाला? एक आपला बाप आणि दुसरी आपली जन्मदाती आई. विसरलं नाही पाहिजे माणसानं. याच्यासाठीच तर कथा आहे, याच्यासाठीच तर कीर्तन आहे. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. उपकार इनके लाखों हैं, इस बात को मत भूलना. गीले में सदा ही सोए, सूखे में तुझे सुलाया है. बाहों का बना करके झूला, दिन रात तुझे झुलाया है. इन अमृत देने वालों के जीवन में जहर मत घोलना. उपकार इनके लाखों हैं, इस बात को मत भूलना. दोन वेळा बाप रडतो जीवनामध्ये. एकुलता एक मुलगा वेगळं राहतो, त्यावेळेस तो बाप रडत असतो, आणि दुसऱ्या वेळेस बाप तेव्हा रडतो ज्या वेळेस एकुलती एक मुलगी लग्न झाल्यावरती नांदायला जात असते. त्यावेळेस त्या मांडवाच्या एका कोपऱ्यामध्ये उभं राहून आपल्या त्या काळजाच्या तुकड्याकडे बाप पाहत असतो. प्रभू रामचंद्र, लखनलाल, भरतलाल, शत्रुघ्नलाल आले. कुठे? अयोध्येमध्ये आले. आणि मग अयोध्येमध्ये माझ्या प्रभूचं स्वागत झालं. लग्न करून आले ना प्रभू. कौशल्येला आनंद आहे, राजा दशरथाला आनंद आहे, सुमित्रेला आनंद आहे, पण माझ्या प्रभूचं लग्न झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद कैकई मातेला आहे. सांगू तुम्हाला, कैकईचं विशेष प्रेम होतं प्रभू रामचंद्रांच्या वरती. आणि मग कैकईला आनंद आहे. गोस्वामी वर्णन करतात, जब ते राम ब्याही घर आए, जब ते राम ब्याही घर आए,
जब ते राम प्यारी घर आए. आणि मग मंगलवाद्य वाजू लागले अयोध्येमध्ये. माझ्या प्रभूचं स्वागत झालं. बरेच दिवस निघून गेले. एक दिवसाचा प्रसंग आहे. राजे दशरथ राजसभेमध्ये येत असताना येता येता राजा दशरथाने आरशामध्ये पाहिलं. पाहतो ना आपण आरशामध्ये. आरसा कळते का? आरसा 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 कळते का? नितीन बाबा आरसा अनारसा नाही, आरसा. एका गावामध्ये आरसाच माहित नव्हता कशाला म्हणतात. बरं का? आरसा कशाला आरसा म्हणतात काहीच माहित नाही. आणि मग नेमकं एक आरसा विकणार त्या गावात आला. आरसे घेऊन असं बॉक्स घेतला मोठ्याचा मोठा. आरसे घ्या आरसे, आरसे घ्या आरसे. आता त्या गावात आरसाच कशाला म्हणतात माहित नाही. कोणी घेणार आता? एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती नसल्यावर आपण घेत नाही ती. कोणी घेतला नाही आरसा. अशामध्ये दिवसभर थकलं ते. प्रत्येकानं विचारायचं काय हे. त्यांना लगेच ते आरसा समोर धरायचा. हा आरसा आहे. काय करतात याचं? कशावर खायचा हा? त्यांना म्हणायचा खायचा नाही, याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा. काय होतं मग? आपल्याला गंध लावता येतो, आपल्याला त्याच्यात पाहून मेकअप करता येतं, आहे का नाही? हा, ओठाला लिपस्टिक लावता येते, आहे का नाही? हा, भोवया काळ्या करता येतात आरशात बघून, आहे का नाही? पण ते महत्व माहीत नसल्यामुळं कोणी आरसा घेतला नाही. ऐकताय ना तुम्ही? आणि अशामध्ये हे सायंकाळ झाली. एकही आरसा त्याचा विकला नाही. सायंकाळ झाली. त्यानं आपलं ते बांधलं त्याचं गाठोडं आणि निघून जावं लागलं. तेवढ्यामध्ये शेतातून आला एक जण गाईच्या धारा काढून, गाईचं दूध काढून आला. 2 हातात 2 कॅन. आणि त्यानं ते नेमकं त्या आरशाच्या जवळ टेकवलं. बरं का? टेकवल्याच्या नंतर मग त्याला विचारलं, बाबा हे काय याच्यामध्ये? आता ते दिवसभर थकलं होतं सांगून 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 प्रसाद महाराज. बरं का? थकलं होतं सांगून सांगून. याला आरसा म्हणतात, याला आरसा म्हणतात, याला आरसा म्हणतात. ते वैतागून गेलं होतं. बरं का? नेमकं यानं विचारलं काय हे? आता ते वैतागलं असल्यामुळं ते चिडलं. ते म्हणे तुझा बाप आहे. काय म्हणलं? ह्याच्यात तुझा बाप आहे. चिडलं ना ते. ते म्हणलं नाना, म्हातारं मरून 4 वर्ष झालते. त्याला आश्चर्य वाटलं ना बाप आहे म्हटल्याच्या नंतर. ते म्हणलं बघू. घेतलं हातात आणि बघितलं. खरंच नाना आले ना समोर. का आले? हे नेमकं बापावर गेलं होतं. तशाच तसं प्रतिबिंब दिसलं मध्ये. ते म्हटलं मला घ्यायचे काय नाना. ते म्हणलं घ्या ना मला. ते म्हणलं बरं झालं एक तरी गिराईक मिळालं. किती रुपयाला? सगळ्या गावात सांगितलं होतं 50 रुपये. ते म्हणलं 100 रुपये लागतील. बरं. ते म्हणलं द्या. त्यानं घेतलं. काय घेतलं? काय घेतलं बोला की? नाना घेतले. नाना आरसा नाही घेतला. आणि नाना घेतले आणि डुलतच घरी आलं. दुधाचे कॅन ठेवले आणि नाना कपाटात ठेवले. कुठं ठेवले? कपाटात. असे कपडे होते असे घडीत घालून ठेवले. नाना कपाट लावलं, त्याला कुलूप लावलं आणि चावी आपल्या कमरेला ठेवली. त्याचं जेवणात मन लागना, चहा पिण्यात मन लागना, देवपूजेत मन लागना. उठलं की कपाटाकडं. कपाट उघडायचं. नाना रात्रीत निघून गेले तर कपाट उघडायचं ते आणि मग बघायचं. पत्नी म्हटली उठलं की कपाटाकडे जाते, उठलं की कपाटाकडे जाते. काय भानगड आहे? याचं जेवणात मन लागना, याचं देवपूजेत मन लागना,
कुठं बाहेर जाईना. ती म्हटली मालक बोल, उठलं की सारखं कपाटाकडे कशाला जाता, काय करायचंय तुला, तुझं काम बघ. त्या पत्नीलाच दाब टाकून म्हटलं ते. बरे का, पत्नी म्हटली बघू ना चावी, देत नाही. एके दिवशी दुपारी झोपलं. बरं का, पत्नीनं हळूच कमरेच्या, तिला कुतूहलच लागलं कपाटाकडे काय, कपाटाकडे काय. तिनं हळूच चावी काढली आणि कपाट उघडलं. कपाट उघडलं ते उचकीला असं सगळं ते खालीवरी बघितलं तर ते आरसा निघला. हे का नाही, तिनं बघितलं चेहरामध्ये, म्हणली हिच्यासाठीच येते. कळतंय का तुम्हाला? आता नाना गेले निघून, हिच्यासाठीच येते. लागली मोठ्यानं ओरडायला, कपाळ फुटलं माझं सासूबाई. काय म्हणून ह्यानं माझ्या मायबापाने ह्याच्या गळ्यात बांधलं. मी कुठं कमी पडले, मी कुठं सेवेत कमी पडले, ती ही आणून ठेवली घरात. बघितलं, सासू धावतच आली. काय झालं बेटा, काय झालं बाई? ते म्हटली बघा लेकराचा प्रताप, काय केलं तुमच्या लेकानं. आता त्या सासून मध्ये बघितलं. आता त्यावेळेस काय ते केस काळं करायचं नव्हतं, ते पांढरी धोट सासू. तिनं बघितलं, ए माय म्हणली, आणून आणली, म्हातारीच आणली म्हणली. आता स्वरूप आपला प्रतिबिंब आरशात जसा प्रतिबिंब जसं आहे तसं दाखवतो, हे की नाही. मग घोटाळा कुठं झाला, याला नाना दिसले, त्याच्या पत्नीला तिची सवत दिसली, त्या म्हातारीला मध्ये म्हातारी दिसली. आरशाचा दोष आहे का? स्वरूप आपल्या स्वरूपाचा दोष आहे. अरे का, एक आरशाच्या समोर आले आणि पाहिलं तर कानाच्या जवळचा एक केस पांढरा दिसला. त्याच वेळेस राजा दशरथाने विचार केला, म्हणे आता आपण राज्य भोगायचं नाही, मग आता हे राज्य रामाच्या स्वाधीन करायचं. 65,000 वर्ष राज्य केलं होतं राजा दशरथाने अयोध्येचं, आणि मग हे राज्य आता रामाच्या स्वाधीन करायचं आणि आपण आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा ठरलं. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, श्रवण समीप भयऊ सीत केसा, श्रवण समीप भयऊ सीत केसा. मानव जरठपण अस उपदेश, मानव जरठपण अस उपदेसा. स्वामी वर्णन करतायत, श्रवण समीप, श्रवण म्हणजे कान आणि कानाच्या जवळचा केस. श्रवण समीप भयहु सीत केसा, शीत म्हणजे पांढरा, कानाच्या जवळचा एक केस पांढरा झाला तर राजा दशरथाने रामाला राज्य द्यायचं ठरवलं. आपल्या प्रपंचामध्ये लोक पांढऱ्याचे काळे करू करू प्रपंच करतात, परिणाम फजिती होते. बरं का,
अरे कानाच्या जवळचा केस पांढरा, तो केस आपल्या कानामध्ये सांगत असतोय, बाबा तुझं झालं आता, आता कारभार मुलाकडे देऊन टाक. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची ते भेटी जवळी आली. कानाजवळचा पिकलेला केस सांगत असतो, बाबा तुझ्या मृत्यूची भेट होणार आहे तुला आता. प्रपंच सोड आणि परमार्थाला लाग बाबा आता तरी. आणि मग राजा दशरथाने रामाला राज्य द्यायचं ठरवलं. वशिष्ठांना सांगितलं, तयारी करा म्हटले. रामाच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यात आली. सगळं अयोध्या नगर सजवण्यात आलं. कशासाठी? रामाला राजा करण्यासाठी. आणि तेवढ्यामध्ये मंथरा त्या नगरातून जाऊ लागले. मंथरेनं पाहिलं संपूर्ण नगर सजवलेलं आहे. सगळीकडे दिवे लावलेले आहेत, अत्तराचे सडे, सडा, रांगोळी, केळीचे खांब उभारले जागोजागी, आंब्याचे तोरण बांधले. प्रसन्न वातावरण आहे त्या अयोध्येतलं. आणि हे कोणी पाहिलं? हे मंथरेनं पाहिलं. कोण होती ही मंथरा? कैकेयीची दासी होती. कैकेयी देशातून आलेली होती मंथरा, कैकेयीची दासी. ज्या वेळेस रामाला राजा करायचं ठरवलं त्याच वेळेस स्वर्गामध्ये देवतांची मीटिंग झाली आणि सांगितलं, जर राम राजा झाला तर देवाची बांधवडी कोण सोडणार? रावणाला कोण मारणार? रामाला राजा होऊ द्यायचं नाही. आणि मग कुणाच्या तरी मनामध्ये विकल्प घातला पाहिजे. सरस्वती मातेला पाचारण केलं आणि सांगितलं, सरस्वती अयोध्येतल्या कुणाची तरी एकाची बुद्धीमध्ये बिघाड कर. सरस्वतीनं सांगितलं, अयोध्येमध्ये एकाच्याही बुद्धीमध्ये बिघाड होऊ शकत नाही. का? त्यांनी पवित्र असं शरयूचं पाणी पिलेलं आहे म्हणे. मग एक पर्याय आहे. अयोध्येमध्ये एक पार्सल आले बाहेरून, त्याच्या बुद्धीमध्ये मात्र फरक करता येतो. कोण होती ती? मंथरा होती. फुलं आणण्यासाठी बागेमध्ये निघाली. अशामध्ये मंथरेनं पाहिलं सगळं नगर सजलंय. देखी मंथरा नगरू बनावा, देखी मंथरा नगरू बनावा, मंजुल मंगल बाजू बधावा, ऊंच श्लोकत कहाँ उछाऊं, राम तिलक मुनि दाभाऊ दावो, राम तिलक मुनि दाभाऊ दावो. श्री राम जय राम, जय जय राम, जय राम, जय राम. देखी मंथरा नगरू बनावा, देखी मंथरा नगरू बनावा. देखी मंथरा नगरू बनावा. सगळं नगर सजलेलं आहे. मनामध्ये आलं, अरे विचारलं कशासाठी सजवलं हे सगळं? लोकांनी सांगितलं राम राजा होणार आहे त्याच्यासाठी सजवलंय. मंथरेच्या लक्षात आलं, अरे राम जर राजा झाला तर माझी प्राण प्रिय असणारी कैकेयी दासी होईल, कौशल्या महाराणी होईल आणि कैकेयी दासी होईल. काठी टेकत 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 बागेमध्ये आले आणि एका हिवराच्या झाडाखाली बसली. ऐका, त्या हिवराच्या झाडावरती विकल्प होता आणि
मग बरोबर त्या विकल्प त्या मंथरेच्या मनामध्ये विकल्पानं प्रवेश केला बरं का. म्हणून हिवराच्या झाडाखाली बसू नये. हिवराचं झाड कळतं का? हिवराचं झाड कळतं ना. हिवराची दाट सावली नाही कळत? हिवराचं झाड आता तुमच्याकडे सगळीकडे जंगल आहे. हिवराची दाट सावली सज्जने जैसी नाडी. हिवराच्या जर सावलीला बसलं, हिवर म्हणजे एक बाबळीचा प्रकार आहे, काटे असतात त्याला. बाबळ कळते का? बाबळ कळते ना. हा, मग ते बाबळीच्याच जातीचं झाड आहे, पण ते खुरटं असतं. ते बाबळ मोठी होते, हिवर खुरटं असतं, छोटं असतंय हिवराचं झाड. आणि मग हिवराच्या झाडावरती विकल्प बसलेला होता. त्या विकल्पाने कैकेयीच्या मनामध्ये प्रवेश केला आणि कैकेयीची बुद्धी बदलली. कैकेयी मंथरेची बुद्धी बदलली. मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. मंथरा राजमहालामध्ये आली आणि कैकेयीला सांगितलं, कैकेयी बोल मंथरे, माहित आहे का तुला राजधानीमध्ये अयोध्येमध्ये काय चाललंय? काय चाललंय? म्हणे राम राजा होणार आहे. संत सज्जन मायबापांनो, कैकेयी नाचू लागली मंथरेच्या पुढं. रामराजा होणार, रामराजा होणार, रामराजा होणार. गळ्यातला कंठा काढला आणि कैकेयीच्या गळ्यामध्ये घातला. प्रेम होतं कैकेयीचं रामावरती. आनंद झाला कैकेयीला रामराजा होणार म्हटल्याच्या नंतर. आणि मग अशामध्ये डोक्याला हात लावून बसली मंथर. आता हिला का वेड लागलं का? कैकेयी, जर राम राजा झाला तर कौशल्या महाराणी होणार आणि तुला कौशल्याची दासी होऊन राहावं लागेल. काय बोलतेस मंथरे? तोंडावर. अशामध्ये कैकेयी बोलू लागली मंथरेला, अगं माझा आवडता राम राजा होणार. आणि मग मंथरेनं कैकेयीला जाऊन मिठी मारली. मंथरेच्या अंतकरणातला विकल्प कैकेयीच्या मनामध्ये शिरला. झटकून बाजूला काढलं मंथरेला. काय मंथरे म्हटलीस? राम राजा होणार. बुद्धी बदलली कैकेयीची बरं का. म्हणून दर्शन घेत असताना कुणाचं घ्यावं, आलिंगन देत असताना कुणाला द्यावं बरं का, विचारपूर्वक दिलं पाहिजे. दुष्टाला आलिंगन दिलं ना तर त्याचा दुष्टपणा आपल्यामध्ये येण्याची शक्यता असते. कुणाला आलिंगन दिलं पाहिजे? संताला दिलं पाहिजे. आलिंगन घडे मुक्ती सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. आलिंगने सायुज्यता. आलिंगन देत असताना साधूला द्या, आलिंगन देत असताना देवाला द्या. पंढरीश परमात्म्याला आलिंगन द्या, संताला आलिंगन द्या. दुष्टाला आलिंगन दिल्याच्या नंतर त्याचा दुष्टपणा आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. नाम आपली बुद्धी सुद्धा दुष्ट प्रवृत्तीची होते. आणि मग कैकेयीची बुद्धी फिरली. कैकेयीनं काळे वस्त्र धारण केले अंगावरती, आपले केस मोकळे सोडले आणि कोपभवनामध्ये गेली. जुन्या काळामध्ये कोपभवन कशाला म्हणावं? कोपभवन म्हणजे रुसण्याची जागा. राजवाड्यामध्ये हे रुसण्यासाठी सुद्धा खोल्या होत्या वेगळ्या. आता आपल्या घरात कसं आहे, एकच खोली, त्याच्यातच बाबल्यान बबली, तिथंच पलंग, तिथंच किचन वाटा, तिथंच डेरा, तिथंच कोपऱ्यात सासऱ्यानं दिलेलं फ्रीज आहे का नाही. आणि दोघांचं भांडण व्हावं. ह्यानं 2 मारले की ही पलंगाखाली शिरती. तिथंच आपलं कोप भवन.
जुन्या काळामध्ये रुसण्याची जागा होती, रुसण्याची. अवघड आहे. आणि मग कोप भवनामध्ये गेली. बरं, कोप भवनामध्ये म्हणजे काय, फार विशेष व्यवस्था नव्हती. कोप भवनामध्ये अंधार असायचा. तिथं एक फार गालीच्या गाद्या टाकल्यात असं काही नव्हता. एक छोटी गवताची चटई टाकलेली असायची. जाऊन बसली त्या चटईवरती आणि राजे दशरथ कैकेयीला सांगण्यासाठी आले, हे कैकेयी, तुझा लाडका राम राजा होणार. विशेष प्रेम होतं बरं रामावरती कैकेयीचं. मी सांगतो कसं प्रेम होतं पुढे. आणि मग अशामध्ये राम आले, दशरथ आले, राम राजा होणार म्हणून कैकेयीच्या महालामध्ये. आणि मग पाहतात तर कैकेयी नाही. मंथरेला विचार, मंथरे कैकेयी कुठे आहे? मंथर बोलत नाही शब्द. मंथरेनं तोंड फिरवलं आणि बाजूला झाली. कुठे आहे कैकेयी? मंथरेनं कोप भवनाकडे बोट केलं आणि सांगितलं, कोप भवनात गेली कैकेयी. या वेळेला अशा मंगल प्रसंगी कोप भवनात गेली कैकेयी. काय कारण आहे? राजे दशरथ कैकेयीच्या मागे गेले. पाहतात तर काळे वस्त्र धारण केलेत कैकेयीने. रुष्ट झाली कैकेयी. राजा दशरथाने विचारलं, कैकेयी, कोप भवनामध्ये येण्याचं कारण बोलू नका माझ्याशी. काय झालं कैकेयी, सांगशील? म्हणे राम राजा होणार आहे. दशरथांना सांगितलं, हो होणार आहे. तुझा लाडका आहे ना राम. अशामध्ये कैकेयीनं सांगितलं, बोलू नका माझ्याशी. मंथरेनं कैकेयीला सांगितलं होतं, कैकेयी, आनंदाची बातमी देण्यासाठी राजा दशरथ येईल. त्यावेळेस तू दशरथाकडे तुझे जे 2 वर आहेत ते मागून घे. हीच योग्य वेळ आहे. अशामध्ये कैकेयीनं सांगितलं. दशरथाने विचारलं, कैकेयी काय पाहिजे तुला? कैकेयीनं सांगितलं, मला माझे 2 वर पाहिजे. दिले. संकल्प सोडा, देऊन टाकले. आणि मग कैकेयीनं मागून घेतलं पहिल्या वराने. हुशार होती कैकेयी. देहोईक वर भरत ही टीका. माझा पहिला वर मला द्या. भरताला टीका, राज तिलक करा भरताचा. काय बोलतेस कैकेयी? सूर्यवंशाची परंपरा आहे, मोठा मुलगा राजा झाला पाहिजे. माझे 2 वर आहेत ना तुमच्याकडे, हेच पाहिजे. दिले होते ना कैकेयीला 2 वर. कधी कधी दिले होते? कैकेयीला 2 वर कधी दिले होते? पिक्चरला नेल्यावर, शनिवार वाडा बघायला नेल्यावर. कधी मग? सारस बागेत गेल्यावर का? कधी? ज्यावेळेस देव असुर संग्रामामध्ये दशरथ राजे देवाच्या बाजूने असुरांच्या विरोधात लढाई गेले, त्यावेळेस कैकेयी गेली होती सोबत. माय बा, कैकेयी वज्रदेही होती, हात वज्राचे होते. कैकेयी सेवा केली होती साधूची कैकेयीनं. राजा दशरथाच्या चाकाचा आग तुटला. आता आग कळतो का? दांडी चाक
अडकवायचं. तो आत तुटला. कैकेयीनं एक हात त्या चाकाच्या मोरव्यात घातला. मोरवा कळतो चाकाचा. त्या मोरव्यात घातला आणि दुसऱ्या हातानं तो आग पकडला आणि त्या हातावर चाक फिरलं आणि राजे दशरथ जिंकले. आणि कैकेयीला म्हटले, कैकेयी, तुझ्यामुळं मी आज युद्ध जिंकलो, बोल काय पाहिजे. कैकेयीने सांगितलं, मला 2 वर द्या. माग काय पाहिजे ते. नाही, आता नाही मागणार, वेळ आल्यावर मागेन. आणि ते 2 वर राजा दशरथाकडे शिल्लक होते कैकेयीचे. सांगू माय बाप, राजे दशरथाने आनंदाने 2 वर दिले होते. आनंदाच्या भरामध्ये परिणाम वाईट झाला. म्हणून माणसाने आनंदामध्ये कधी वचन देऊ नये आणि दुःखामध्ये कधी निर्णय घेऊ नये. बरं का, घात होण्याची शक्यता असते. आणि मग अशामध्ये पहिल्या वराने रामाला भरताला राज्य मागितलं. देहू एक वर भरत ही टीका, सुनऊ प्राण प्रिय भावत जी का. देहू एक वर भरत ही टीका, मांग हुदू सर बर कर जोरी. उरवहु नाथ मनोरथ मोरी. श्री राम जय जय रामा. श्री राम जय रामा. बघा आता कैकेयी किती हुशार होती. बरं का सर, कैकेयी किती हुशार होती. पहिल्या वरामध्ये भरताला राज्य मागितलं आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास मागितला. असं का केलं बरं कैकेयीनं? त्याचं कारण आहे, जर पहिल्या वरामध्ये रामाला जर वनवास मागितला तर माझ्या रामाला वनवास होणार, म्हणून जर दशरथाला अटॅक आला आणि दशरथ महाराज गेले तर भरताला राज्य मागायचं राहून जाईल. म्हणून अगोदर भरताला राज्य मागितलं आणि नंतर रामाला वनवास मागितला. आणि मग राजे दशरथ त्याच ठिकाणी मूर्छित येऊन पडले. कैकेयीला हात जोडू लागले, कैकेयी काय करतेस? भरताला राज्य दिलं भरताला राज्य, पण माझ्या रामाला वनवास का ग? माझ्या रामाचे पाय कोमल आहेत. माझ्या रामाला ऊन माहित नाही, माझ्या रामाला पाऊस माहित नाही, माझ्या रामाला वारा माहित नाही. कोमल आहे माझा राम. कैकेयीनं सांगितलं, वनाला जावं लागेल रामाला. विनवणी करू लागले दशरथ महाराज. अयोध्येमध्ये बातमी कळली. कैकेयीने रामाला वनवास मागून घेतला, भरताला राज्य मागून घेतलं. त्यावेळेस उर्मिला रामराज्याचं चित्र काढत होती. रामराज्याचं चित्र रेखाट होते. प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसलेत. उर्मिला चित्र काढते. ऐका, लक्ष्मण सेवा करतायत, भरताने छत्र धरलंय, सगळी जनता बसलेली, सगळीकडे आनंद आहे. उर्मिला चित्र रेखाटते आहे. आणि अशामध्ये उर्मिलेच्या हातातून तो चित्रकलेचा ब्रश हातातून खाली पडला आणि त्या दौतमधली शाई त्या चित्रावर उडाली. एवढ्यामध्ये लक्ष्मणला तिथे आणि उर्मिला चिंतित झाली. लक्ष्मणाला म्हणली, उर्मिला, नाथ, मी रामराज्याचं चित्र काढत होते. मग चित्रावरती रंग उडाला आणि चित्र बेरंग झालं. लक्ष्मणाने सांगितलं, उर्मिले, तुझं चित्र बेरंग झालं, याच्यात नवल नाही.
खरंच रामराजाचं चित्र बेरंग झालंय. सगळा वृत्तांत सांगितला उरलेलं लक्ष्मणाने. आणि मग प्रभू देवाच्या कानावरती बातमी गेली. कौशल्याला कळलं. कौशल्या माता धाय मोकलून रडू लागली. सुमित्रा रडू लागली. सगळे अयोध्यावासी हळहळ करू लागले. माझ्या प्रभूने वनवासाला जायचं ठरवलं. अंगावरती भगवे वस्त्र धारण केले, वल्कल धारण केले, राजवस्त्र त्यागले. काय प्रारब्ध आहे. प्रारब्धाची गती मोठी विचित्र आहे मायबाप. जे पावलं सिंहासनाच्या दिशेनं जाणार होते तेच पावलं वनाच्या दिशेने जाण्यासाठी तयार झाले. माझे प्रभू सीता मातेकडे आले. सीते, बोला नाथा. मी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. माझ्या आईनं किती, माझ्या आईचं अंतकरण मोठं आहे. काय झालं प्रभू. अयोध्येचं संकोचित राज्य भरताला दिलंय आणि वनाचं विशाल राज्य आईनं माझ्यासाठी मागून घेतलंय. किती अंतकरण मोठं माझ्या देवाचं. माझ्या कैकई आई सारखी आई हे सीते मिळायला भाग्य लागतं. कोण बोलतायत. राम. हे सीते, माता कैकईची काळजी घे, माता सुमित्रेची काळजी घे, माता कौशल्याची काळजी घे, महाराजांची काळजी घे. जातोय मी वनाला. सीतेनं उच्चारलेले वाक्य गोड आहेत. प्रभू, तुम्ही जर वनाला जात असताल तर माझं या राजमहालामध्ये काय काम आहे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांचे पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. प्रभू, ज्या ठिकाणी तुम्ही त्याच ठिकाणी मी. मला सुद्धा यायचंय. आणि मग लक्ष्मणलाल सुमित्रेला विचारण्यासाठी गेले. सुमित्रेनं सांगितलं, लक्ष्मणा, अरे मला विचारायची काय गरज आहे. जा. वचन मागून घेतलं होतं ना डोहाळे विचारताना, वडिलांची सेवा अहर्निशी. जा, मोठ्या भावाची सेवा कर बाबा. हे लक्ष्मणा, स्वप्नात सुद्धा रामाचा द्वेष करू नको. कोण बोलतंय. सुमित्रा बोलते लक्ष्मणाला. लक्ष्मणानं सांगितलं, आई स्वप्न कधी पडतं ग. लक्ष्मणानं सांगितलं, स्वप्न कधी पडतं आई. सुमित्रेनं सांगितलं, बाळ झोपल्यावर स्वप्न पडतं. आता लक्ष्मणाचं उत्तर आहे का. ए आई,
तुझा लक्ष्मण 14 वर्ष झोपणारच नाही, त्याच्यामुळे स्वप्नात सुद्धा रामाचा द्वेष येण्याचं कारणच नाही. 14 वर्ष उपोषण केलं लक्ष्मणाने आणि 14 वर्ष निद्रा त्यागली. बरं का, त्याचं कारण आहे इंद्रजित त्याच्याच हातून मरणार होता ना, पुढे विषय येणार आहे. आणि मग अशामध्ये निघाले कोण? राम, लक्ष्मण आणि परांबा भगवती सीता. विधि ना तेरे लेख किसी के समझ ना आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. निघाले वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के है तू निकल चले माता के सरताज. राजा रंग बने, राजा रंग बने. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के है तू निकल चले माता के सर